LC सिंगल फेज कंट्रोल पॅनल विथ ॲटो मॅन्युअल. ॲटो मॅन्युअल म्हणजे ॲटो मॅन्युअल म्हणजे तुम्ही स्वतः चालू बंद करू शकता. ॲटो म्हणजे ती लाईट जाऊन लाईट आल्यानंतर ती स्वतःवरून पॅनल चालू होतं. त्याच्यामध्ये फंक्शन व्होल्टेज, ॲम्पियर, पॉवर ऑन, मोटर ऑन, ड्राय रन, ओव्हरलोड, SCT एवढे फंक्शन्स आहेत. मॅन्युअलमध्ये आपण स्टार्ट करूया. स्टार्ट. मोटर स्टार्ट झाल्यानंतर 3 सेकंद जास्त ॲम्पियर घेते. स्टार्टचा स्ट्रोक घेऊन परत नॉर्मल रेंजला येते ॲम्पियर. हे नॉर्मल रेंजला आल्यानंतर तुम्ही करंट सेट करा. करंट सेटसाठी हा बटन आहे, फक्त प्रेस करून सोडायचं. ते सोडल्यानंतर हे 2 LED लागतात म्हणजे करंट सेट होतं. ओके, 10 सेकंद हा करंट सेट होतो. करंट सेट झाल्यानंतर हे LED बंद होते. त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करू शकता ड्राय रन ओव्हरलोडमध्ये, म्हणजे 5 ॲम्पियर आहे, त्याच्यावरही आणि खाली ॲम्पियर गेले तर ते काय होतं, ड्राय रन आणि ओव्हरलोडमध्ये जातं. आपण एक टेस्ट करूया. त्या टेस्टमध्ये ओव्हरलोड केली, 8 ॲम्पियर केलं तर ओव्हरलोडची LED लागली आणि पॅनल बंद होईल. ओके, पॅनल बंद झालं, ॲम्पियर 0 झाला म्हणजे पॅनल बंद झालं. आता हा फॉल्ट मला रिसेट करायचा आहे, त्यावेळेस काय करणार, मी लाल बटन दाबणार, तो रिसेट होऊन जाईल. ओके, आता मला ॲटोमध्ये म्हणजे समजा लाईट जाऊन लाईट आल्यानंतर डायरेक्ट पॅनल चालू करायचं, त्यावेळेस मी ॲटो मोडमध्ये बटन टाकणार. तर ॲटोमध्ये टाकलं तर ते मोटर डायरेक्ट चालू करते, पॅनल डायरेक्ट मोटरला चालू करते. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, जर आपण पॉवर सप्लाय कट केला, मी वरनं पॉवर सप्लाय कट करतो चालूमध्ये, पॅनल बंद झाला. मी ज्यावेळेस चालू करेल ॲटो मोडमध्ये तर डायरेक्ट मोटर चालू करेल. हा ॲटो मोडचा फायदा आहे. ॲटो मोडमध्ये जर बंद करायची असेल तर तुम्ही मॅन्युअल करा आणि मोटर बंद करा. थँक्यू.